आणि या कोर्टामध्ये आपण एखादी अशी चूक करतो की त्या चुकीमुळं आपलं जे नुकसान होतं ते आपल्याला भरूनच काढता येत नाही. ती झालेली चूक सुद्धा सुधारता येत नाही. तर अशी कोणती चूक आहे आणि जी आपण केली नाही पाहिजे, जी जनरली बरेच जण करतात माननीय न्यायालयामध्ये जेव्हा विशेषतः जबाब होतो त्यावेळी अशी चूक बऱ्याच जणांकडून होते. त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण कोर्टात कोणत्या 10 चुका टाळल्या पाहिजेत याची सिरीज आपण सुरू केलेली आहे आणि त्यातल्या या व्हिडिओमध्ये आपण या विषयावर बोलणार आहोत की माननीय कोर्टामध्ये बोलण्यापूर्वी आपल्या वकिलांचा सल्ला घ्या. काय होतं की जेव्हा केस विशेषतः जे पक्षकार असतात त्यांना बोलण्याची संधी दिवाणी प्रकरणांमध्ये कधी मिळते, तर जेव्हा त्यांचा जबाब होतो. सुरुवातीला दिवाणी प्रकरणांमध्ये लेखी स्वरूपामध्ये जबाब दिला जातो आणि त्यानंतर जे आहे ते त्यांचा उलट तपास विरुद्ध पार्टीचे वकील घेत असतात. आणि फौजदारी प्रकरणांच्या बाबतीमध्ये जेव्हा सरकार पक्षाचे सर्व साक्षीदारांचा पुरावा संपतो आणि त्यानंतर आरोपीला जे आहे ते आलेल्या पुराव्याच्या अनुषंगाने आरोपीचं स्टेटमेंट घेतलं जातं, जबाब घेतला जातो. तर त्यावेळी आरोपीला बोलण्याची संधी मिळते की साक्षीदार आपल्या विरुद्ध का खोटे सांगत आहेत, साक्षीदारांनी जो आपल्या विरुद्ध जबाब दिलेला आहे तर त्याच्याबद्दल आपल्याला काय सांगायचं आहे, आपल्या विरुद्ध खोटी केस का केलेली आहे याची उत्तरं जी आहेत ते आरोपीला द्यावी लागतात. आणि नेमकी गफलत जी आहे ती तेव्हा होते जेव्हा आपल्या वकिलांशी आपण चर्चा केलेली नसते किंवा वकिलांशी चर्चा केलेली असते आणि वकिलांनी आपल्याला काही प्रश्नांची ठराविक उत्तरे किंवा उलट तपासामध्ये जे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचा एक अंदाज दिलेला असतो. उदाहरण जर द्यायचं झालं तर समजा मालकी हक्काबद्दल, कब्जाबद्दलचे दावे असतील आणि आपलं जर असं म्हणणं असेल की या मिळकतीचा मी मालक आहे आणि ही मिळकत माझ्या ताब्यामध्ये आहे म्हणून जर आपण दावा दाखल केलेला असेल आणि जेव्हा उलट तपास सुरू होतो त्यावेळी आपण ही गोष्ट न बोलता आपण त्या मिळकतीमधल्या काही भागावर प्रतिवादीचा ताबा आहे ही गोष्ट मान्य करतो. जेव्हा आपण प्रतिवादीचा ताबा आहे अशी उलट तपासामध्ये गोष्ट कबूल करतो त्यावेळी आपल्याला मनाई मिळू शकत नाही, मनाई आदेश आपल्या बाजूने होऊ शकत नाही. कारण मनाई आदेशाचा जो मुख्य क्रायटेरिया आहे, मुख्य निकष आहे तो म्हणजे आपला ताबा असणं गरजेचं आहे. आणि आपण उलट तपासामध्ये खूप सारे एक्सप्लेनेशन देतो, खुलासे देतो. जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नाचं होय, नाही, खरं आहे, खोटं आहे, माहीत आहे, माहीत नाही असं उत्तर देण्याच्या ऐवजी आपण त्याचे खुलासे द्यायला लागतो. आपण वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं देतो आणि जी आपण उत्तरे देतो त्यामधून उपप्रश्न तयार होतात आणि अशाही गोष्टी आपण काही बोलून जातो की ज्या गोष्टी आपण बोलायला नाही पाहिजे आणि त्यामुळंच आपली केस आपल्या विरोधामध्ये जाते. त्यामुळे जेव्हा आपला जबाब असेल किंवा जेव्हा आपल्याला न्यायालयामध्ये एखादी गोष्ट बोलायची असेल त्यावेळी ती गोष्ट बोलण्यापूर्वी वकिलांचा सल्ला घ्या आणि आपले वकील जी गोष्ट आपल्याला बोलायला सांगतील तेवढीच गोष्ट बोला. आपण स्वतःचं बोलाल किंवा कागदपत्राच्या काही विसंगत बोलाल तर आपल्याला ती गोष्ट सिद्ध करणं अवघड जातं. उदाहरणासाठी आणखी एक गोष्ट घेऊया की विरुद्धच्या वकिलाने असा प्रश्न विचारला आपल्याला की या दाव्यातील मिळकतीची कधीही मोजणी झालेली नाही आणि आपण असं म्हटलं की मोजणी झालेली आहे. तर विरुद्धचे वकील पुढचा प्रश्न विचारतील की आपण जी मोजणी झालेली आहे असं म्हणत आहात याबद्दल आपण कागदोपत्री पुरावा दाखल करायला तयार आहात का, आपल्याला मोजणीची तारीख सांगता येईल का, त्याची कागदपत्र आपण दाखल करू शकता का. आणि आपण तरीही त्याच्या पुढे जाऊन आणखी खोटं बोलायला गेलो की हो मी दाखल करायला तयार आहे आणि मनात असा प्रश्न आणला की होय म्हणायला काय जाते, पुढं नाही जरी दाखल केली तरी चालेल, तर असं चालत नाही. कारण जो जुना एव्हिडन्स ॲक्ट होता, आता भारतीय साक्ष अधिनियम झालेला आहे, त्याच्या जुन्या ॲक्टमध्ये सुद्धा आणि या नवीन ॲक्टमध्ये सुद्धा स्पष्ट तरतूद आहे. When any person is having best evidence with him and he never produced before the honorable court, then adverse inference may be drawn against him. म्हणजे एखादा व्यक्ती असं म्हणतोय की माझ्याकडे पुरावा आहे परंतु त्यानं तो पुरावा माननीय कोर्टामध्ये जर हजर केला नाही, दाखल केला नाही तर त्या व्यक्तीच्या विरुद्ध अनुमान काढण्यात यावा, ज्याला ॲडव्हर्स इन्फरन्स असं आपण म्हणतो. कारण फक्त आहे म्हणणं हे सोपं नाही आहे, तर आपल्याला ते सिद्ध करावं लागतं. त्यापेक्षा आपण जे आहे, जे खरं आहे, जी वस्तुस्थिती आहे आणि जेवढं शिकवलेलं आहे, जेवढं सांगितलेलं आहे तेवढंच जर आपण बोललो तर आपलं नुकसान होणार नाही. म्हणून
माननीय न्यायालयामध्ये कोणत्या 10 चुका करू नये या सिरीजमधला आपला हा जो विषय होता की माननीय कोर्टामध्ये बोलण्यापूर्वी वकिलांचा सल्ला घ्या, त्यांच्याशी चर्चा करा, आपली केस समजून घ्या, आपण पूर्वी काय आपल्या केसमध्ये म्हटलेलं आहे आणि आपल्याला जबाबामध्ये काय म्हणायचं आहे आणि आपल्या पूर्वीच्या केसच्या विसंगत जर आपण जबाबामध्ये म्हटलं तर त्याच्यामध्ये कॉन्ट्रडिक्शन्स होऊ शकतात, विसंगती होऊ शकते आणि ज्याचा जो परिणाम आहे तो आपल्या केसवर होऊ शकतो आणि आपला निकालसुद्धा आपल्या विरोधात जाऊ शकतो. अपेक्षा करतो की माहिती आपल्याला समजलेली असेल. आपल्याला जर ही माहिती समजली असल्यास या माहितीला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर आपण हा व्हिडिओ पाहत असाल, अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आपण जर हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर आपण आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या प्रोफाईल्स आणि पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा. त्या ठिकाणी सुद्धा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.